हॅलो हाय नमस्कार मंडळी, नीलप्रणय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आम्ही चाललोय आता सकाळी खूप सारी काम आहेत। एक तर बाजारात पण जायचं आहे आणि आम्हाला मिरची सुकवायची आहे। ही 5 किलो मिरची आहे आणि इथे काकीने गोंत उचललंय। ही मिरची आहे आणि ही प्लास्टिकची पिशवी, त्याच्यामध्ये सुकत घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आंबे आहेत। आंबे बघूया काय काय कामं कशी होतात। आता आम्ही चाललेलो आहोत दोन हातामध्ये। इथे काकीने दोन्ही मिरच्याची बोचकी घेतली आहेत आणि माझ्या हातात बाकीचं सामान आहे, जड झालेलं आहे। आता कसं जाता येईल ते बघूया। चला आमच्या बरोबर गाव फिरायला। हे शिमग्याच्या टायमाला पताका लावलेल्या होत्या। पिशवीमुळे असा होता, गडगडू होता। हे आमचे चिरे टाकले, तिकडे काम करायचं बाकी आहे। रस्ता आमचा अजून ह्या साईडचा झालेला नाही, काय चाललंय काय कळत नाही। रस्ता नाही झाला, पायसा हे होता मध्ये दगडावर साधना तिकडे जडा काकीन मदत केला नमका जरा। हे बाई बा काय चढली, साठाची सुरुवात मस्तपैकी। आणि हे आमचं मंदिर आहे। काकी चालले इकडे खाली, मी जरा जाते मंदिरमध्ये। हे मस्तपैकी आता मंदिर मस्त छान बांधलेलं आहे, कलर वगैरे पण छान झालेला आहे। भरत दुर्गादेवी आणि इथे पूर्ण काय म्हणता इलाय मी झाले 4 दिवस होय। हे आमचं मंदिर आहे आणि हे पूर्ण इकडे ह्या साईडला विहीर आहे, विहिरीचं पाणी। हे काय चाललंय, काय काम चालला? मी इलाय 4 दिवस झाले आता सोमवारी। कोणाचे? संतोषाचे चालला काम, चालला गेलेले नाही मी, खाली जायचा होता। हा ही पूर्ण घाटी आहे, इथून वरतून खाली आणि इकडे मंदिराच्या या साईडला आमची मोठी विहीर आहे, खूप जुनी आहे। ही आमची गावची विहीर। विहिरीवरती जाताना चप्पल बाहेर काढून जातो आणि असे पुढे चाललोय। अरे बापरे, अरे विहीर गेली खाली। पाणी या विहिरीचं पाणी पहिलं ना खूप भरलेलं असायचं। नळाचं जे आमचं पाणी आहे ह्याच विहिरीमधून येतं। हे पंप, हे पाईप वगैरे टाकलेलं आहे बघा, हे या पाईपमधून आम्हाला पाणी रोज सकाळी घर बसल्या मिळतं चांगलं। पहिले आम्ही इथून पाणी घेऊन जायचो, डोक्यावरती हंडे वगैरे घेऊन इथून पाणी काढण्याने काढायचो आणि तेव्हा एवढं खाली नव्हतं, पाणी वरतीच होतं आणि ते बऱ्यापैकी काढता येत होतं। हे खूपच खाली आहे पाणी, आता पाणी खूप खाली गेलं।
आणि पावसाच्या टायमाला हा पूर्ण व्हाळामधून छान असं पाणी येतं, वाहतं पाणी असतं, छान असतं. आणि वरच्या साईडला आम्ही कपडे वगैरे पण धुवायला जायचो. कधी आली ग? हां, सुट्टी हे संपले ना पेपर. हां हां. हे आमचं मंदिर आहे, भरतदुर्गा देवी. आणि इथे आम्ही मंदिर दाखवते तुम्हाला. सुस्वागतम. आणि हे मंदिर मस्तपैकी उंची पुचत नाही, उडी मारायला लागता. आणि ही आमची देवी. ही भरतदुर्गा देवी आणि ही जोगेश्वरी देवी. शिमग्याच्या टायमाला तुम्ही बघितलंच असणार आहे कसं सजवलेली होती देवी. लाजून मंदिराचा परिसर. या लाद्या आणि हे कलर काम वगैरे या वर्षीचं जे शिमगा झाला त्या शिमग्यामध्ये केलं होतं. आणि ह्या लाद्यासुद्धा या शिमग्यामध्येच केलेल्या आहेत. हे मला सगळं जे बांधकाम आहे ह्या वर्षीचं जे शिमगा आहे त्यामध्येच झालं होतं. लास्ट टाईम आपण लास्ट इयरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ते जेवण वगैरे जे गाव जेवण होतं शिमग्याच्या आदल्या दिवशी, होळीच्या दिवशी, तर इथे गाव जेवण वगैरे ठेवलं होतं. पण त्यावेळेस हे असं बांधकाम नव्हतं. यावर्षी हे बांधकाम छान प्रकारे केलेलं आहे. आणि यावर्षी हा चांदीचा कळससुद्धा बसवलेला आहे. आणि हे पूर्ण आगर आहे. इथे आधी शेती वगैरे व्हायची ह्याच्या पाठीमागे. आणि ज्यावेळेस आपण कोणियेमध्ये गेलो होतो, या रोडने असं कोणियेमध्ये गेलो होतो ह्या साईडने जे फणस बघायला, तर हा वाला पूर्ण शेतीचा एरिया आहे. आणि ही पूर्ण जी जागा आहे ती मंदिराची जागा आहे. आय डोंट नो मंदिराची जागा आहे का कोणाची, मला कन्फर्म माहिती नाही आहे. पण इथे बाकी गोष्टी काय होत नाहीत. सगळं मंदिराचंच कार्य जे असेल ते होत असतं. आणि इथे शिमग्याच्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी हा वाला जो दगड आहे, हा बघा, हा दगड आहे तो खांद्यावरनं उचलून पाठीमागे टाकला जातो. प्रत्येक गावाच्या प्रथा असतात आणि त्या प्रकारे ते केल्या जातात. हे आमचं तलाव आहे. आता पहिलं तर हे खूप स्वच्छ असायचं. आम्ही इकडे या साईडने आपलं हे कोणी आहे, या साईडने पुढे गेलं की कोणी येते. आणि ही पूर्ण शेतीची जागा आहे आणि ही पूर्ण शेतीची जागा आहे. आणि ह्या साईडला आमच्या काकीचं घर आहे. हे जे आहे आमच्या काकीचं घर आहे. ही आमची गावची शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळी. आणि ही सगळी कामं चाललेली आहेत. इकडे काकीचं घर आहे आणि इथे मिरची सुकवायचं काम चाललेलं आहे. सावली आहे गे, ऊन आलं का मस्त मिरची कडकडीत सुकून जाईल. आता मी चालली आहे बाजारात. हा आबा आलाय. किती आबा इकडे? आबा कसं चालला गाव? मस्त चालला गाव.
हे मच्छी मार्केट आणि हे चिकनचं दुकान आहे. इथून चिकन घेतलंय. कालवा कशी? ही 200 मोठी, 150. किती डझन आहे ही? होय, ही 200 आणि ती 150. दिलेली. इकडे काकीकडे आल्यावरती अशी कामं होतं बघा. हे आमची म्हातारी मिरची पण टाकला ना, कोकमा पण झाली आणि साटा पण झाली मस्तपैकी जाडजूड. वाटलेला मसाला, चिकन, हळद आणि काय टाकला? गरम मसाला, लाल मसाला, लाल तिखट सगळं मिक्स. तिखट काय म्हणून मी फोडणीत मसाला टाकत नाही. टाकू काय? फोडणी जरासं टाक, मग ते तरी येत नाही मस्त कलर. लाल तिखट, तेलात गरम मसाला टाकला की वरती येतात ना लाल येतात, लाल येतात. पण तिखट पण म्हणून मी घालायचं. चिकन झालेलं आहे मस्त. वडे, भात आणि सार पण झालेलं आहे. आणि आम्ही जेवायला बसलो असतो. गरम तर हे बघ, घामाच्या धारा वाहतात नुसते. वडे आहेत ना हे भोकाचे वडे, एक नंबर. नाही तिकड पण नाही झाला. तू इकडे सांगतो मस्त झाला. इकडे कसं आला ते? हे डोक्यावरती बघा काय मजा. 5 किलो मिरची ही झाली आहे, व्यवस्थित तापली आहे. आणि मी आता ही मिरची घेऊन चालली आहे अशोकदाच्या इथे. तिथे त्या आजी आहेत, त्या आपल्याला देठ कुटून देतील. आणि 5 किलो जी मिरची आहे ती तिथे खाली काकी, दोन्ही काकी मिरची कुटायला, देठ कुटायला घेत आहेत. हे देऊन परत खाली यायचं आहे. घरी आली आता आणि सकाळी लाकडं फोडण्यासाठी दिली होती. लाकडं फोडून झालेली आहेत. एक टाइमचं लाकडं होती फोडायची. हे ते मस्त लाकडं भरून सुद्धा ठेवलेत त्यांनी. ही लाकडं फोडून व्यवस्थित अगदी भरलेली आहेत.
अगदी प्लेन झाली आहे. आता हा वाला कचरा सगळा काढायचा आहे आणि ही वाळवी नाहीतर मला पसरत जाणार, त्याच्यामुळे हे सगळं काढायचं आहे. इथे लाकडं फोडायला घेतली होती त्यांनी आणि ही सळपं राहिली आहेत. हे कौलं वगैरे राहिलेत आमची अजून. आणि ही डेगच बांधायची राहिलीच आहे. माणसंच भेटत नाही आहेत, ते चिरे उचलायचे आहेत. कधी कामं होणार? पाऊस आला जवळ. आणि पाऊस आल्यानंतर ॲक्च्युली कामं काही होत नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी बघावं लागणारच आहे. तिथे काहीतरी ते दिसतंय का बघा जरा, काय आहे नेमकं. चोप आहे, चोप आहे. प्रत्येक होलमध्ये फिरतीये. साडेतीन झालेत आणि आज सकाळपासून असंच चाललंय. खाली जा वरती या, खाली जा वरती या, हेच चाललेलं आहे. ऊन तर मरणाचं लागलंय आणि घाम जबरदस्त निघालाय. साईज काही कमी होत नाही एवढा घाम निघून. मी येईपर्यंत इथे दोन्ही काकींनी मिरची मस्तपैकी कुटून ठेवलेली आहे. झाली आहे मिरची कुटून.